सर, मी प्राध्यापक कैलाश खानसोळे. गेल्या 14 ऑक्टोबर 2024ला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी आम्हाला आझाद मैदानावर येऊन आमचा शासन आदेश काढलेला आहे की ज्या शासन आदेशामध्ये तुम्हाला वाढीव टप्पा अनुदान देण्यात येईल. त्यांनी संच मान्यता करायला लावल्या, संच मान्यता केल्या, जे काय लागते ती माहिती आम्ही पूर्ण केलो. पण काल जे आर्थिक अधिवेशन झालं, ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन झालं, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगत होते की आमचा मंत्री नसल्यामुळे आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावत नाही. आर्थिक अधिवेशनामध्ये आम्हाला निधीची तरतूद हवी होती, हवी तेवढ्या पद्धतीची निधीची तरतूद केलेली नाही. म्हणजे शासन हा प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हाताने हस्तलिखित आम्हाला एक शासन आदेश काढतो आणि हे प्रशासन आणि शासन यांचा का समन्वय नाही की का? म्हणजे हे शासन आदेश काढून सुद्धा या शासनाने आम्हाला कसल्याच प्रकारचा आतापर्यंत निधी वाटप केलेला नाही. आमची मागणी आहे की 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान द्यावा आणि तेही आम्हाला 1 जून 2024 पासून पुढचं पाऊल करायला. आम्हाला आज हे आजचं ही आत्मदहनाचं पाऊल आहे. कारण परवाच आमचा बीडमधला एक शिक्षक आत्महत्या केलेला आहे. बरेच शिक्षक आमच्या इथले आता काही जणांनी हृदयविकाराच्या झटक्याने मेलेल्या शिक्षकांची संख्या सुद्धा पुरेशी अशी भरपूर संख्या झालेली आहे. म्हणजे सरकार खरोखरच 18 वर्ष 20 वर्ष हे शिक्षक काम करतात, प्रामाणिकपणे काम करून जर सरकार आमच्या मरणाची वाट पाहत असेल तर आम्ही घराकडे कोणत्या तोंडाने जायचं? आता आम्ही घरातून आलो, आम्ही आंदोलन करायला चाललो. घरी गेल्यानंतर आम्हाला लेकरं विचारतात, बायका विचारतात, पोरं विचारतात, पप्पा काय आणलं? काय सांगायचं सरकारला? आम्ही लाज वाटत नाही का सरकारला? 20 वर्ष आम्ही विनावेतन काम करतो, त्यांचे भत्ते वाढवायचे असेल तर एका क्षणात वाढून घेतात, आम्हाला पैसा उधळ करतात. आम्ही काय जर शासनाला जर नको असेल तर शासनाला आज माझी या मीडियाच्या माध्यमातून आहे, हे जे सगळे अंशदानी शाळा आहेत सगळ्या बंद करून टाका. आम्ही सुद्धा तुमच्यापासून मुक्त होतो आणि आमच्या पद्धतीने आम्ही घरी जातो. आमचं यानंतरचं पुढचं पाऊल आजही झालं नसतं, आणखी यानंतर आमचं ही आक्रमक आंदोलन होईल. यानंतर सगळ्या महाराष्ट्रामधल्या शाळा बंद होतील आणि सगळे शिक्षक रस्त्यावर उतरतील. कारण आज आम्हाला महाराष्ट्रामधल्या सगळ्या शिक्षकांचा आहे. आजही आम्हाला बरेचसे पालक मंडळी म्हणत आहेत आणि विद्यार्थी सुद्धा म्हणत आहेत की आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत. कारण ज्या विद्यार्थ्याला आम्ही शिकवलो, सर हे अधिकारी दिसतात ते आमचे आहेत, जे पोलीस कर्मचारी आहेत ते आमचे विद्यार्थी आहेत, हे सगळे करणारे आहेत हे सुद्धा सगळे आमच्या सोबत रस्त्यावर उतरणार नाहीत. शासनाला आमची एकच विनंती आहे, आमचा अंत पाहू नका. शिक्षक हा प्राणी संत आहे आणि शांत आहे. या शांततेच्या पद्धतीनेच त्यांचा अनुदानाचा टप्पा वाढ द्यावा. जर काही विद्रोह जर घडून आला तर त्याला जबाबदार हे शासन आणि शासन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.